नमस्कार. मी प्रसंजय नानासाहेब साळवे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाचा संशोधक विद्यार्थी असून माझा संशोधनाचा विषय आहे सामाजिक आर्थिक विकासात औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचा तुलनात्मक अभ्यास. माझे मार्गदर्शक आहेत डॉक्टर सोमेश्वर नारायण बाबर. आजचा माझा सादरीकरणाचा विषय आहे सामाजिक आर्थिक विकासात औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचा तुलनात्मक अभ्यास. भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकरी खूप कष्ट करून शेतमालाचे उत्पादन घेत असतो, परंतु बाजारभाव त्याच्या हातात नसतो. पूर्वी शेतकरी त्यांचे उत्पादन थेट ग्राहकांना विकायचे, आता ते किरकोळ साखळीतील केवळ पुरवठा आहे. यामुळे शेतकऱ्यांची मक्तेदारी तर नाहीशी झाली आहेच, पण ते आता मध्यस्थ आणि किरकोळ बाजारावर अवलंबून आहे. जो बाजारभाव असेल त्या भावात त्याला विक्री करावी लागते. तसेच शेतमालाचे उत्पादन घेण्याकरता त्याला आदानांची गरज भासते. त्याच्या किमतीसुद्धा त्याच्या हातात नसतात. त्या किमती सतत वाढतच असून त्यातही त्याची फसवणूक होत असते. शेतमाल विकल्यानंतर मात्र व्यापारी त्यावर काही प्रक्रिया करून ग्राहकांना जास्त भावाने विक्री करतात. एका बाजूला शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही व ग्राहकांना तोच शेतमाल महाग मिळतो. काही कारणामुळे शेतमालाचे भाव वाढले तर ग्राहकांच्या तक्रारी वाढतात. प्रसिद्धी माध्यमे त्याची त्वरित दखल घेतात व त्याचा परिणाम शासकीय धोरणावर होऊन शेतमालाची किमती कमी होतात. शेतकऱ्यांना मिळणारे शेतमालाचे भाव व त्याच वेळी ग्राहकांना द्यावी लागणारी किंमत याची तफावत जास्त असल्यामुळे शेतकरी एकत्र येण्याची गरज असते. शेतकरी उत्पादक संस्थांच्या प्रोत्साहन आणि विकासामध्ये राज्याच्या कृषी व पणन विभागाचे यासाठी अतिशय महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे. काळाची पावले ओळखत राज्य शासनाने जागतिक बँक, आशियन डेव्हलपमेंट बँक इत्यादींच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात साकारण्यासाठी महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प व इतर प्रकल्पांच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक आणून गेल्या दशकात याची पायाभरणी केली गेली आहे. आणि आता देखील शेतकरी उत्पादक कंपन्यांना अधिक व्यावसायिक बनवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय प्रकल्पाच्या माध्यमातून मोठे पाठबळ दिले जात आहे. महाराष्ट्रात कृषी क्षेत्राचा जो विकास होत गेला त्यात सहकार क्षेत्राचा सिंहाचा वाटा आहे. सहकार क्षेत्राला काही मर्यादा असल्यामुळे उदाहरणार्थ भ्रष्टाचार, राजकीय क्षेत्राचा थेट हस्तक्षेप, शासकीय यंत्रणांचा हस्तक्षेप इत्यादी अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांपर्यंत ज्या प्रमाणात लाभ मिळणे अपेक्षित होते ते पोहोचू शकलेले नाही. त्याला पर्याय म्हणून शेतकरी उत्पादक कंपनी ही संकल्पना उदयास आली. तर मग शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय? शेतकरी उत्पादक कंपनी ही कंपनीची कायदेशीर स्वरूप असून तिची कंपनी कायदा 1956 व 2013 नुसार नोंदणी होते. शेतकरी उत्पादक कंपनी ही अशी एक संस्था आहे ज्यामध्ये कायद्यानुसार केवळ शेतकरी हेच या कंपनीचे सभासद असू शकतात. शेतकरी सभासद स्वतःच या कंपनीचे व्यवस्थापन करतात. शेतकरी उत्पादक कंपनीच्या संकल्पनेमध्ये विविध प्रकारचे शेतकरी उत्पादक, लहान आणि किरकोळ शेतकऱ्यांचे गट समूह एकत्रित आणले जातात. तसेच सदर शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत एक प्रभावी संघटन तयार करणे, जसे की गुंतवणूक करणे, नवीन तंत्रज्ञान अद्ययावत करणे, नवीन उत्पादन निर्माण करणे, तयार असलेल्या बाजारपेठेत प्रवेश करणे, विविध पिकांचे उत्पादन घेणे व त्या मालावर प्रक्रिया करणे, विविध प्रकारचे उत्पादन बनवणे, त्या मालाची प्रतवारी करून वर्गीकरण करणे, मालाची बाजारपेठेमध्ये मार्केटिंग करणे, कंपनीच्या सदस्यांना आदाने उत्पादन उपलब्ध करून देणे, कंपनीच्या नावाने ब्रँडिंग करणे, सदस्यांचे प्राथमिक उत्पादन निर्यात करणे किंवा वस्तू व सेवा यांची आयात करणे. शेतकरी उत्पादक कंपनीची उद्दिष्टे: एखाद्या मालाचे उत्पादन करणे, त्याची काढणी, प्रतवारी करणे, तसेच खरेदी विक्री करणे, उत्पादनाचे आयात निर्यात करणे, सदस्यांच्या फायद्यासाठी विविध सेवा पुरवणे इत्यादी आहेत. सभासदांनी उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया करणे, उदाहरणार्थ टिकवणे, सुकवणे, अर्क काढणे, खारवणे, पॅकिंग करणे इत्यादी. एखाद्या यंत्राची निर्मिती करणे, सभासदांना त्याचा पुरवठा करणे किंवा विक्री करणे. इतर उद्दिष्टांमध्ये तांत्रिक मार्गदर्शन, सल्ला, इन्शुरन्स, ऊर्जा निर्मिती आणि तिचे वितरण, कल्याण कार्यक्रम इत्यादींचा समावेश होतो. शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापन:
कोणतीही कंपनी स्थापन करण्यासाठी कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 15 संचालकांची नोंदणी आवश्यक आहे. किमान 5 संचालक व 5 प्रवर्तक एकत्र येऊन 10 व्यक्ती कंपनीची नोंदणी करू शकतात. संचालक मंडळाद्वारे कामकाजाकरिता पूर्णवेळ व्यवस्थापक नियुक्त करावा लागतो. संचालक मंडळ अशा व्यवस्थापकाला विशेष अधिकार देते. त्याद्वारे संचालक मंडळाच्या निर्णयानुसार सुयोग्य व्यवस्थापक करतो. कंपनीच्या जमापुंजीतून या व्यवस्थापकाला मानधन दिले जाते. मूल्य साखळी. शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये मूल्य साखळीला अधिक महत्त्व दिले जाते. मूल्य साखळी म्हणजे शेतमालाच्या उत्पादनापासून उपभोगापर्यंत सर्व कार्यांची व ती कार्य करणाऱ्या घटकांची साखळी होय. या साखळीमुळे उत्पादित शेतमालाची मालकी एका घटकापासून दुसऱ्या घटकांकडे जाते आणि या प्रक्रियेत शेतमालाच्या किमतीत वाढ, मूल्यवृद्धी होत जाते. या साखळीत शेतमालाच्या उत्पादनपूर्व कृषी निविष्ठा पुरवठा करण्यापासून शेतमालाचा उपभोग घेणाऱ्या ग्राहकांपर्यंत सर्व घटकांचा व त्यांच्या कार्याचा समावेश होतो. उदाहरणार्थ बियाणे, खते, कीटकनाशके, उत्पादके व विक्रेते आणि ग्राहक हे मूल्य साखळीतील प्रमुख घटक असून त्याशिवाय काही पूरक घटकांमध्ये बँका, विमा कंपन्या इत्यादी घटकांचा समावेश होतो. हे घटक मूल्य साखळीत कोणत्या ना कोणत्या तरी कार्यासाठी जबाबदार असतात. सामाजिक विकास. शेतकरी उत्पादक कंपनीमुळे अगदी शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळू शकतो. बाजारपेठेचे अग्रिम ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, बाजारपेठेतील मागणीनुसार पीक पद्धती, शेतकऱ्यांना आवश्यक असणारे आधुनिक प्रशिक्षण यातून सामाजिक सहकार्य वाढीस लागते आणि साहजिक सामाजिक विकास साध्य होण्यास मदत होऊ शकते. आर्थिक विकास. शेतकरी उत्पादक कंपनीमुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडताना दिसून येतो. योग्य नियोजनाद्वारे गटनिहाय पीकनिहाय गट उदाहरणार्थ डाळिंब, द्राक्षे, टोमॅटो, मिरची इत्यादी तयार करून गुणवत्तापूर्वक उत्पादने घेतली जातात. शेतकऱ्यांचे उत्पादन निर्यातक्षम असल्यास त्यांना योग्य भाव मिळून आर्थिक विकासाला चालना मिळू शकते. या विषयासाठी संशोधन साहित्याचा आढावा घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रथम व्ही. पद्मानंद, सुनील खोडवेकर आणि कुणाल सूद यांनी सदर संहिता पुस्तिकेत शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी उद्योजकता आणि व्यवस्थापन संहिता या विषयावर सविस्तर चर्चा केलेली दिसून येते. सदर संहिता पुस्तिकेत लेखकांनी 2010 ते 11 या कालावधीमध्ये शेतकरी उत्पादक कंपनीच्या यशोगाथा व व्यवस्थापनाची ओळख, स्वभाव वैशिष्ट्ये उदाहरणार्थ व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक व्यक्तिमत्व, कौशल्य, सर्जनशीलता व समस्या व उकल, जबाबदारी, कामाची विभागणी व नेतृत्व गुण, उद्योग व्यवस्थापन, श्रमकौशल्य, पायाभूत व्यवस्थापकीय कौशल्ये, नियोजन व अंमलबजावणी यांचा अभ्यास केल्यास दिसून येतो. त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही शेतकरी उत्पादक कंपन्यांची ओळख, सक्षम वित्त अहवाल व सादरीकरण आणि मुख्य म्हणजे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, भारत सरकार तसेच भारत सरकारच्या इतर योजना आणि महाराष्ट्रातील कृषी आणि अन्न प्रक्रिया संबंधी योजनांचा अभ्यास आणि ओळख करून दिलेली आहे. त्यानंतर विजय प्रल्हाद सांबरे यांनी कृषी उत्पादक कंपन्या सहकार्याला पूरक पर्याय या सदर लेखात कृषी उत्पादक कंपनीची सद्यस्थिती, कृषी उत्पादक कंपनीतील संधी व मर्यादा, सरकारी धोरण व उपाययोजना यावर चर्चा केलेली आढळते. त्याचबरोबर सहकार क्षेत्रातील त्रुटीमुळे आणि अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना सहकाराऐवजी कृषी उत्पादक कंपन्या कशा प्रकारे योग्य पर्याय आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर सुनील कुमार व रवींद्र सिंह यांनी शेतकरी उत्पादक कंपनीचे कार्य आणि स्थापनेसाठी लागणारी सभासद संख्या, आवश्यक कागदपत्रे, स्थापनेसंदर्भात संपूर्ण माहिती आणि कामकाजाबद्दल माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपनी यातील फरक स्पष्ट केलेला दिसून येतो. त्यानंतर अनघा पाटील यांच्या शेतकरी गट कृषी विकासाची गुरुकिल्ली या पुस्तकातून शेतकऱ्यांसाठी शेतकरी गट किती उपयुक्त आहेत हे दर्शविले आहे. तसेच सदर पुस्तकात महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाची ओळख, आत्मा आणि महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प, उत्पादक शेतकरी गटाची स्थापना, शेतकरी उत्पादक गटाचे कामकाज, शेतकरी गटाचे रेकॉर्ड, शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनी स्थापना, शेतकरी उत्पादक संघासाठी उपयुक्त असणाऱ्या अर्थसहाय्य योजना आणि काही उत्पादक शेतकरी कंपन्यांच्या यशोगाथा किंवा यशकथा निदर्शनास आणलेल्या आहेत.
त्यानंतर अभि लक्षलेखी यांनी 2020 मध्ये भारतात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून लघु व मध्यम शेतकरी बाजारपेठेत पोहोचण्यापर्यंत सशक्त बनविणे मुद्दे आणि त्याच्यापुढे या समीक्षा पत्रात भारतातील लघु व मध्यम शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आणि सक्षम बनविण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची भूमिका दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये कृषी मूल्य साखळीत प्रभावी सहभाग घेण्यात शेतकऱ्यांना अडथळा आणणाऱ्या तज्ज्ञांनी उपस्थित केलेल्या प्री आणि पोस्ट शेतकरी उत्पादक कंपनी निर्मितीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलेले दिसून येते. संशोधन कार्याची प्रासंगिकता. सदर विषय शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना, कार्य, व्यवस्थापन, भूमिका, शासकीय योजना, शेती व्यवसायाला असणारी उद्योजकतेची गरज दर्शविण्यात आली आहे. शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासात किती महत्त्वाची भूमिका निभावते यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे बऱ्याच प्रमाणात संशोधनाची कार्य झाल्याचे दिसून येते. परंतु बदलत्या काळानुसार शेतकरी उत्पादक कंपनी अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कशी उपयुक्त आहे हे आणि त्यातून सामाजिक आर्थिक विकास कसा घडून येतो हे दाखवणे गरजेचे आहे. प्रस्तुत संशोधनामध्ये औरंगाबाद व नाशिक जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे कामकाज, स्वरूप, व्याप्ती कशा प्रकारे भिन्न स्वरूपाचे आहेत आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कामकाजात साम्य असले तरी वातावरणातील बदलामुळे व आधुनिक तंत्रज्ञान तसेच बाजारपेठेतील मागणीत झालेले बदल स्वीकारून काही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःमध्ये बदल स्वीकारून आणि वैयक्तिक शेतकऱ्यांपेक्षा संघटित असल्यामुळे सामाजिक आणि आर्थिक विकास कसा झाला हे आपल्याला यातून दाखवता येणार आहे. संशोधन विषयाचे महत्त्व. प्रस्तुत संशोधनामध्ये सामाजिक आर्थिक विकासात औरंगाबाद व नाशिक जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात येणार आहे. ज्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचा यशस्वीतेचा दर वाढतो आहे त्या प्रमाणात सध्या औरंगाबाद जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांचा यशस्वीतेचा दर समाधानकारक दिसत नाही. औरंगाबाद जिल्ह्यात सध्या शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत उभारण्यात येणाऱ्या शीतगृह, गोदाम, शेतमाल प्रक्रिया उद्योग इत्यादीची मोठ्या प्रमाणात सुरुवात होत आहे आणि दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत शेतमाल प्रक्रिया उद्योगाची संख्या वाढून मोठ्या प्रमाणात निर्यात बाजारपेठेत आपले उच्च स्थान तयार केले आहे. या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांमुळे होणारा सामाजिक व आर्थिक विकास कशा प्रकारे वाढतो आहे, किती प्रमाणात होत आहे, त्याचे गुणोत्तर कमी जास्त प्रमाणात असल्याचे कारण शोधणे, त्यावर उपाययोजना शोधणे, शासकीय योजनांचा योग्य लाभ मिळण्याचे प्रमाण तपासणे, सामाजिक व आर्थिक ज्ञान व मानसिकता अभ्यासणे, क्षेत्रनिहाय पिकांचा अभ्यास करून पीकनिहाय आर्थिक बाबींचा अभ्यास करणे, जिल्हानिहाय पीक पद्धती व जागतिक बाजारपेठेतील उत्पादित शेतमालाचे स्थान शोधून त्यांचा अभ्यास करणे. वरील सर्व गोष्टींचा अभ्यास करून दोन्ही जिल्ह्यातील सामाजिक व आर्थिक विषमता दूर करण्यासाठी योग्य निष्कर्षाद्वारे उपयुक्त उपाययोजना सुचवणे आणि औरंगाबाद व नाशिक जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे होणारा सामाजिक व आर्थिक विकासाचा अभ्यास करणे असा आहे. त्यानंतर संशोधनातील उद्दिष्टे. पहिली उद्दिष्ट शेतकरी उत्पादक कंपन्यांशी निगडीत शासकीय योजनांचा आढावा घेणे. त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे निर्माण झालेल्या विविध संधींचा अभ्यास करणे. क्रमांक 3 नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांमुळे झालेल्या सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचा अभ्यास करणे. क्रमांक 4 शेतकरी उत्पादक कंपन्यांसमोरील अडचणींचा अभ्यास करणे. आणि शेवटचे क्रमांक 5 शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विस्ताराकरता उपाय सुचवणे. संशोधनाची गृहीतके. शेतकरी उत्पादक कंपन्या सीमांत व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत आहे. आणि दुसरे गृहीतक आहे शेतकरी उत्पादक कंपन्यांमुळे शेतकऱ्यांच्या सामाजिक आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे. संशोधन पद्धती. प्रस्तुत शोध प्रबंधामध्ये सामाजिक आर्थिक विकासात औरंगाबाद व नाशिक जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी प्राथमिक व द्वितीय स्रोतांचा आधार घेऊन वर्णनात्मक व विश्लेषणात्मक संशोधन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. औरंगाबाद व नाशिक जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी प्राथमिक आधार सामग्रीचा वापर करण्यात येणार आहे. त्याकरिता स्वरचित प्रश्न अनुसूचीचा वापर करून औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यातील प्रत्येकी 200 याप्रमाणे एकूण 400 नमुना शेतकऱ्यांकडून माहिती संकलन करण्यात येणार आहे.
सदरील नमुना निवड ही सहेतुक नमुना निवड पद्धतीचा अवलंब करून करण्यात येईल. सामाजिक व आर्थिक विकासात शेतकरी उत्पादक कंपन्यांची भूमिकेचे आदान करण्यासाठी नाशिक व औरंगाबाद जिल्ह्याचे आर्थिक व सामाजिक समालोचन अहवाल, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, महाराष्ट्र शासन कृषी विभागाची प्रकाशने उदाहरणार्थ शेतकरी मासिक, आदर्श गाव मासिक, अहवाल, भित्तीपत्रके, कृषी दैनंदिनी, माहिती पत्रके, कृषी गणना अहवाल इत्यादी, नियतकालिके, साप्ताहिके, संशोधन लेख, संकेतस्थळे, संदर्भ ग्रंथ, शोध प्रबंध, अप्रकाशित प्रबंध, नाबार्ड आणि SAFC तसेच राष्ट्रीय कृषी विस्तार प्रबंध संस्था मॅनेज, भारत सरकार यांच्याद्वारे प्रकाशित होणारे पत्रके आणि संशोधित लेख इत्यादी दुय्यम साधन सामग्रीमधून माहिती संकलित केली जाणार आहे. संकलित करण्यात आलेल्या प्राथमिक तसेच दुय्यम आधार सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी टक्केवारी, सरासरी, वार्षिक वृद्धी दर व सहसंबंध गुणप्रमाण विचलन इत्यादी यासारख्या संख्याशास्त्रीय साधनांचा वापर करण्यात येणार आहे. संशोधन कार्याची नमुना निवड. संशोधन विषयाच्या तथ्य संकलनासाठी सहेतुक नमुना तसेच गैरसंभाव्यता नमुना निवड पद्धतीचा उपयोग करण्यात येईल. याकरिता सामग्रीचे औरंगाबाद, नाशिक जिल्हा असे 2 भाग करून या जिल्ह्यातील सर्वात जास्त शेतकरी उत्पादक कंपनी असलेल्या 2 तालुक्यांची निवड, बागायती आणि जिरायत शेती या आधारावर प्रत्येकी 1 तालुका अशी करण्यात येईल. या प्रत्येकी तालुक्यामधून 10 शेतकरी उत्पादक कंपन्यांची निवड करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या 10 शेतकऱ्यांची निवड ही निवडलेल्या प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीतून करण्यात येईल. याप्रमाणे एका तालुक्यातून 100 याप्रमाणे एकूण 4 तालुक्यामधून एकूण 400 शेतकऱ्यांची निवड करण्यात येईल. तर सदर संशोधन विषयाच्या प्रकरणांची रूपरेषा खालीलप्रमाणे असणार आहे. प्रकरण पहिले, यामध्ये प्रस्तावना व संशोधन पद्धती यांचा आढावा घेण्यात येणार असून प्रकरण दुसरे, संशोधन साहित्याचा आढावा यामध्ये नमूद करण्यात येणार आहे. प्रकरण तिसरे, औरंगाबाद व नाशिक जिल्ह्याची पार्श्वभूमी. प्रकरण चौथे, शेतकरी उत्पादक कंपन्यांशी संबंधित शासकीय योजनांचा आढावा. प्रकरण पाचवे, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे आर्थिक विश्लेषण व प्रकरण सहावे आणि शेवटच्या प्रकरणामध्ये निष्कर्ष व शिफारसी यांची इत्थंभूत माहिती देण्यात येणार आहे. अशा प्रकारे हे सादरीकरण संपले. धन्यवाद.